सत्ताधारी आमदार संजय गायकवाड यांनी बोगस मतदानावर आवाज उचललेला आहे. त्यावर स्वतः राज ठाकरे यांनी आपल्या भर सभेमध्ये गायकवाडांचा व्हिडिओ दाखवत आता सत्ताधारी आमदारच निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलताना दिसत आहेत असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. स्वतः संजय गायकवाड आपल्या सोबत आहेत, आपण त्याच्यावरून जाणून घेऊ. हो, मला एक सांगा, राज ठाकरेंनी आता तुमचा व्हिडिओ भर सभेत दाखवलाय जे तुम्ही निवडणूक आयोगाच्या संदर्भात बोलले. बघा, हा विषय सत्ताधारी आमदारांचा किंवा विरोधी पक्षाचा नाही. 20-25 वर्षापासूनची जी नावं मतदार यादीमध्ये आहे ती आजही कायम आहेत. ती लोक जिवंत आहेत नाही आहेत. आणि मी जे माझ्या बुलढाण्यातलं जे बोललो, आजही 3000 नावं एकाच भागातले या शहरामध्ये टाकल्या गेल्यामुळे मागच्या नगरपालिकेत आमचा 1000 मतांनी पराभव झाला. म्हणून याच्यामध्ये सत्तेतला आमदार किंवा विरोधातला आमदार मतदार यादी निवडणूक आयोगाने ते क्लीन का करत नाही? 25-25 वर्षाची नावं ते का काढत नाही? डबल नावं ते का काढत नाही? महाराष्ट्रभर जवळपास कितीतरी लाख नावं हे डबल असतील, पण डबल नावं यांना काढायला अडचण काय? त्याच्यामुळे सत्ता आता कारण आमचे प्रवीण दरेकर म्हटलेत की मला शिंदेसाहेब समज देतील. अरे समज देण्याचा विषय नाही, समजून घेण्याचा विषय. केवळ विरोधी पक्ष ओरडतो म्हणून विषय नाही आहे. तर ही नावं 15 वर्षाआधीचं जे सरकार होतं किंवा 20 वर्षाचं सरकार होतं त्याच्या काळात तीच होती. आज ती काढणं एवढंच आमचा आग्रह आहे. दुसरं, राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये शिवसेनेला शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राष्ट्रवादी गट असं संबोधलेलं आहे. त्यांना चिन्ह मिळाल्यानंतर कसं पाहताय? बघा, आता कोणी काय गट म्हणू की काय, आम्हाला निवडणूक आयोगाने दादांना पण त्यांचं पक्षाचं नाव दिलं आणि चिन्ह दिलं आणि आम्हाला पण वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे शिवसेना हे नाव दिलं आणि धनुष्यबाण दिलं आहे. पण कोणाच्या म्हणण्याने आमचा धनुष्यबाण किंवा घड्याळ हे काही कुठे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे आमचा पक्षच आहे. बुलढाण्यामध्ये जे बोगस मतदान झालं त्या भूमिकेवर तुम्ही आजही ठाम आहात. ते नावं वगळण्यासाठी काय प्रयत्न असतील? मी निवडणूक आयोगाला बोललो, आम्ही कलेक्टरला लेखी याद्या दिल्या, या नावांची यादी दिली आम्ही की हे इतके डबल नाव आहेत, हे एवढे गाव सोडून गेलेले लोक आहेत, एवढे मृत्यू पावलेले लोक आहेत. घरं दाखवली की बघा इथं कोण राहतंय का? आता एवढं करून जर ते म्हणजे गंमत उदाहरण सांगतो की आमच्या बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक विभागात एक कर्मचारी काम करतो. तो 4 वर्षापासून सांगतो त्या तिथल्या अधिकाऱ्याने माझं नाव डबल एक काढा. तो टाकतो सॉफ्टनोटमध्ये मतदार यादी निघाली, त्याचं नाव पुन्हा काय मिळतं? म्हणजे निवडणूक विभागाच्या ऑफिस मधल्या कर्मचाऱ्यांचं नाव तो सांगून जर 4-5 वर्षात निघत नाही ते परत येतं, याचा अर्थ काय? हे होते आमदार संजय गायकवाड आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले जे बोगस मतदान आहे ते बोगस मतदान आहे आणि ते काढण्यासाठी आम्ही वारंवार निवडणूक आयोगाला तक्रारी केल्या, निवेदनं दिली, मात्र अजूनही ते नाव कायम आहेत. मात्र येणाऱ्या काळामध्ये आगामी निवडणुकीच्या अगोदर ही बोगस नावं जी आहेत ते वगळण्यात यावी अशा प्रकारची मागणी देखील या ठिकाणी आता संजय गायकवाड यांनी बोलताना व्यक्त केली आहे. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा.